आपण रमणबागेत जाणता राजा करायचं ठरवलं. वातावरण निर्मिती हा खूप महत्वाचा मुद्दा होता आणि दर शनिवारी तुम्ही जाणता राजा शिवचरित्र सांगायला सुरुवात केली होती. बहु आहे मी तासामध्ये. सोमवार ते शुक्रवार प्रेझेंटी किती असेल माहित नाही, पण शनिवारी मात्र 100% उपस्थिती. त्यावेळेस फक्त व्यासपीठावर तुम्ही असायचा. व्यासपीठावरती बाकीच्या खुर्च्या नाहीत, काय नाही, फक्त शेटे सर आणि समोर मुलं आणि आम्ही. आज मला तुमचा विद्यार्थी व्हायचा. तुम्हीच ती संधी मला दिली आणि तो भारावलेला काळ होता, मंतरलेला काळ होता. आज मी मोकळेपणाने सांगतो, त्या काळामध्ये सोमवार ते शुक्रवार मी येत होतो, पण शनिवारसाठी मी जगत होतो. मी पण त्याची वाट बघत होतो विद्यार्थ्यांच्या इतकी. आणि कधी तो शनिवार येतोय, कारण आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्यात जो आनंद आहे. मी माध्यम होतो, जे तुकोबानी म्हणलं, धन्याचा तो माल पुढीले भांडार, मी तो हा माल भारवाई. तेव्हा हे शिवचरित्र आहे, हे इतकं अद्भुत आहे, ते मुलांपर्यंत पोहोचवणं त्याची ही संधी होती आणि खूपच तो विलक्षण अनुभव होता. आणि तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला विद्यार्थी जसे बसायचे ना, तर आपल्या शाळेत जे सफाई कामगार आहेत ना, ते तिथे जाऊन बसायचे. एक तर तुम्हाला अनुभव सांगतो, जवळजवळ त्यानंतर 2-3 वर्षानंतरचा अनुभव. एखाद लग्न समारंभामध्ये अशी गाठ पडली, काही गप्पा चालू होत्या. तर मी बोलत असताना समोरच्या बाई म्हणल्या की तुम्हाला पाहिलं नाही, पण तुमचा आवाज मी ऐकलाय. कधी आपली भेट झाली होती का? काही वेळाला नाहीच लक्षात आलं. मग नंतर असं समजलं की मी रमणबागेत शिक्षक आहे. त्या म्हणल्या आत्ता कळलं, रमणबाग शाळेच्या बाहेर जी रमणबाग बिल्डिंग आहे ना, तिथं आम्ही राहतो. तुम्ही शनिवारी गोष्ट सांगायचा ना, आम्ही ऐकायला उभं राहायचो. तेव्हा मला नंतर लक्षात आलं की शाळेच्या परिसरातल्या इमारतीतले लोक सुद्धा ती गोष्ट ऐकायला तिथं उभं राहायचे. आणि त्यामुळे हा अतिशय आनंदाचा काळ होता. मला खूप त्याचा आजही अतिशय अभिमान वाटतो. सर, मला खूप वेळा प्रश्न पडतो की इतिहासामध्ये तानाजी मालुसरे माहिती आहेत, बाजीप्रभू माहिती आहेत, मुरारबाजी माहिती आहे. 300 माणसं लढतायत, त्यातल्या उरलेल्या 299 लोकांची नावं इतिहासाला माहिती पण नाही. कोण असेल, त्यांचं घरदार कसं असेल, त्यांना त्यावेळेस काय वाटलं असेल, काय मनस्थिती असेल. ही मनस्थितीच फार महत्वाची असते, कारण एक स्वप्न हे एकट्याचं असून चालत नाही. शिवाजी महाराजचं मोठेपण कशामध्ये? त्यांनी स्वप्न पाहिलं हे महत्वाचं आहे, पण आपण पाहिलेलं स्वप्न हजारोंच्या मनामध्ये संक्रमित करता आलं ना, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून लढतं ती तलवार लढत नसते, तर मनगट, आणि मनगटाईपेक्षा मन, ते मन फार महत्वाचं होतं. आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं एक मोठं स्वप्न होतं आणि त्यासाठी संपूर्ण एक संघटन त्यांनी निर्माण केलं, त्याप्रमाणे जाणता राजा हे महानाट्य निर्माण करत असताना सुद्धा ते केवळ पुरंदरे सर नावाच्या एका व्यक्तीचं स्वप्न आहे आणि ते सांगतात म्हणून आपण करायचं असं असता कामा नये. हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे, असं वातावरण शाळेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे होतं. आणि ते कसं करायचं? ते शिवचरित्रातनंच करायचं. आणि म्हणून ते त्याचं माध्यम होतं. कधी कधी असं होतं की शिवाजी महाराज आपल्या फार जवळचे आहेत ना, म्हणून त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. असं झालेलं आहे आपल्या बाबतीमध्ये कधी कधी. आणि म्हणून पुन्हा 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 आपल्याला शिवचरित्राचं मोठेपण हे आपल्याच लोकांना सांगावं याची आवश्यकता वाटते. हे जेव्हा कथाकथन करण्याचं माझ्यावरती जबाबदारी आली, तेव्हा मला त्याची तयारी पण करावी लागली, अभ्यास पण करावा लागला, वाचन करावं लागलं. असं नाही की शिवचरित्र माहीत नव्हतं, पण मला कुणासमोर सांगायचंय ह्याचा मला चिंतन करावं लागलं.
बरं समजा असं असतं ना की माझ्यासमोर 5वीची मुलं आहेत, तर माझी भाषा वेगळी, माझं लेवल वेगळी, त्यांची बौद्धिक क्षमतेनुसार. 10वीची मुलं असती तर मी कदाचित वेगळा विषय मांडला असता. पण माझ्यासमोर 5वीच्या मुलापासून 10वीच्या मुलापर्यंत वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतेची मुलं एकाच वेळेला समोर बसणार आहेत, आणि म्हणून यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि यांनाही न्याय मिळाला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता होती. आणि मग हा जो छोटा वयोगट आहे तो कशामध्ये रमतो, तर कथेमध्ये रमतो. म्हणजे समजा अफजल खानच्या पोटामध्ये कसं वाघनख खुपसलं आणि तो कसा ओरडला हे ऐकायला यांना आवडेल. पण अफजल खान वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 दिवसात पन्हाळ्यापर्यंत झेप घेतली आणि कशा प्रकारे या प्रसंगाचा फायदा करून घेतला ही त्यांची रणनीती ही या वर्गाला समजेल. आणि मग दोन्ही प्रकारच्या वयोगटांना न्याय देत देत ती कथा पुढे न्यायची, असा प्रकार तो करायचा. मला आजही डोळ्यासमोर येतं 3000 विद्यार्थी तुमच्याकडे एकटक बघत असायचे. तो 5वीतला असेल नाही तर 10वीतला असेल, शिक्षक असतील नाही तर मगाशी तुम्ही सांगितलं असे पालक असतील किंवा स्वच्छता कर्मचारी असतील. हे सगळे एक का व्हायचे, तर ते स्वप्न की जे स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा. तसं आपण हे स्वप्न बघितलं की त्या राजाचं ते राजे पण आपण लोकांसमोर मांडूया, आणि ते असं भव्य, उगाच 10-15 माणसांमध्ये नाही, 3000 लोकांचं, ही इमारत, हे स्टेज, आणि सर्वजण काम करतील. मी नाटकामध्ये कोणती भूमिका करतोय, तर मी शिवाजी महाराजांच्या नाटकामध्ये मावळ्याची भूमिका करतोय. मावळ्यांनाही तितकंच महत्व आणि महाराजांनाही तितकंच महत्व. तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेला हे एकदा वर्गात जाऊन बोललो होतो, आपल्या नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करतंय. मुलं म्हणली तो स्वप्नील वाघोलीकर होता, पवार सर होते. तर मुलांनी सांगितलं, मी म्हणलं चूक. तर मुलं म्हणली म्हणजे काय, हेच करतायत ती भूमिका. म्हणलं नाही, तुम्ही सगळेजण शिवाजी महाराजच करतात. म्हणजे जसं रांगोळीमध्ये एखादी व्यक्ती दिसते आपल्याला लांबून बघितलं तर, पण त्या रांगोळीतला प्रत्येक कण त्या त्या जागेवरती जाऊन बसतो ना, म्हणून ते चित्र उभं राहतं. तसं हे 3000 विद्यार्थी शिवचरित्र करणार आहेत. म्हणजे कसं, समजा एखादा शत्रूचा सैनिक आहे आणि तो एखाद्या बाईचा हात ओढतोय, तर तो त्या बाईचा हात ओढताना, तिच्यावर अन्याय करत असताना ती क्रूरता त्याच्या चेहऱ्यात दिसली, त्याच्या डोळ्यात दिसली, त्याच्या हातात दिसली, तर शिवाजी महाराजचं मोठेपण सिद्ध होणार आहे. त्या अफजल खानचं जे चालणं आहे, त्याचा उग्रपणा आहे, त्याचं क्रौर्य आहे, ते त्याच्या चालण्यात बोलण्यात दिसलं तर शिवाजी महाराजची योग्यता कळणार आहे. तिचा जो मावळा आहे, तो मावळा सुद्धा मनापासून जर का घाव घालेल तर शिवाजी महाराज कळणार आहे. मी मुलांना म्हणलं की शिवाजी महाराज उभे आहेत आणि ते काहीतरी सांगतायत. तुम्ही म्हणाला महिनाभर ऐकतोय, आता काय ते ऐकायचंय. त्यापेक्षा मी जरा प्रेक्षकात माझे आई वडील कुठे बसले तिकडे बघतो. तुम्हाला वाटेल की 100 जण उभे आहेत, मी तिकडे बघितलं तर काय कळणार आहे कोणाला. शिवाजी महाराजांना बोलू देत. नाही, शिवाजी महाराज बोलतायत ते तुम्ही आत्ताच ऐकताय, आणि ते ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आता आश्चर्य येणार आहे का, दुःख येणार आहे का, आनंद येणार आहे का, राग येणार आहे, हे तुम्ही ठरवायचंय. कारण हे आत्ता शिवाजी महाराज बोलताय, तो त्यावेळेचा तुमचा चेहरा कसा असेल यातनं शिवचरित्र पोचणार आहे. आणि म्हणून या नाटकात 3000 मुलं जी काही भाग घेणार आहेत, त्यातला प्रत्येक मुलगा हा शिवाजीच मांडणार आहे, हे त्यांच्यासमोर पोचवायचं होतं. तुम्हाला आज मी मोकळेपणाने सांगतो, पहिल्यांदा तुम्ही जी कल्पना मांडली ना, मला ती व्यवहार्य वाटली नाही. हे कसं शक्य आहे, 3000 मुलं अवघड आहे. म्हणजे, आणि मी सुद्धा महानाट्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे आता मी 200-250 लोकांचं बसवलं होतं, ते करताना जी दमछाक होते ते मला माहित होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो, आम्ही शनिवार वाड्यावरती जे शिवाजी महाराजचं नाटक बसवलं, त्यात डॉक्टर अमोल कोल्ह्यांनी शिवाजी महाराजचं काम केलं होतं. त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या कलावंतापासून ते छोट्या मुलापर्यंत करत असताना दिग्दर्शक म्हणून जी तारेवरची कसरत असते ते किती अवघड असतं त्याची मला जाणीव होती. आणि मला असं वाटायचं की इथे जर का समजा 500 मुलं स्टेजवर असतील, मागं जी 2500 असतील त्यांना कसं सांभाळायचं, हा सगळा मुद्दा होता. तर पहिल्यांदा मला ही कल्पना अव्यवहार्य वाटली, किंबहुना हे जमणं शक्य नाही असं कुठेतरी मनाला चाटून गेलं. पण जसं जसं ते आकार घेत गेलं
जसं जसं त्याला एक रूप येत गेलं आणि मग लक्षात आलं की अरे नाही, हे होणार आहे, हे घडणार आहे. आणि त्याच्यामधनं हे सगळं पुढे होत गेलं. हे जे शिवचरित्र सांगणं होतं, त्याच्यातून त्या छोट्या छोट्या मुलांना जबाबदारीची जाणीव आली की अरे मला अगदी चुकता योग्य कामा नये, बोलला. अगदी योग्य बोलला. मला चुकून चालणार नाही. मी समजा तिथे पडलो तर, माझा पाय घसरला तर सगळं नाटक लोक म्हणतील अरे हा पडला. नाही नाही, मला हे करता कामा नये. मला जबाबदारीने केलं पाहिजे, मला काळजीपूर्वक केलं पाहिजे. मला नेमकं काय करायचंय, माझी एंट्री केव्हा आहे, माझी एक्झिट केव्हा आहे, आणि मला त्या रंगभूमीवरती काय काय करायचंय, ही जी जबाबदारीची जाणीव निर्माण झाली ना, त्यासाठी हे वर्षभर झालेलं शिवचरित्राचं जे कथन होतं ते फार उपयोगी पडणार. आपण म्हणतो ना मायक्रो प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक घटने मायक्रो प्लॅनिंग. तर मानसिक सुद्धा मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं मानसिक दृष्ट्या प्रत्येक मुलाचं. की तू कोण आहेस, तू कोण आहेस, अच्छा. तू नट नाहीयेस, तू यातला एक अत्यंत महत्वाचा घटक आहेस. प्रत्येकाला जेव्हा वाटतं की मी यातला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, तेव्हा ते स्वप्न पूर्ण होत असतं. मी हे मोठं स्वप्न बघितलं, खरं आहे. पण मोहनराव सांगू का, हे मोठं स्वप्न मी का बघितलं, कोणाच्या भरोशावर बघितलं? तुमच्यासारखी असंख्य माणसं माझ्या बरोबर होती, मग मी कशाला घाबरू, मी कशाला छोटं स्वप्न बघू. मोहनराव तुम्ही, सुनील शिवले, असंख्य असंख्य नावं किती यायची, आपले सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, हे सगळे होते म्हणून हे स्वप्न बघण्याचं धारिष्ट मी दाखवू शकलो. आणि म्हणजे आपल्याला शिवचरित्र सांगायचं हे मला समजत होतं, पण नाटक करायचं हेही सांगायचं होतं, ते इनडायरेक्टली. गंमत सांगतो. शिवाजी महाराज अफजल खानला भेटायला निघालेले. तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अचानक काही मावळे आले आणि ते म्हणले महाराज जाऊ नका, तिथे धोका आहे. प्रसंग घडलेला आहे. शिवाजी महाराजचं वाक्य काय आहे, बाबांनो, ज्याला ज्याला जे जे काम दिले ते निष्ठेने करा, शिस्तीनं करा, बेशिस्त करू नका. मला जे करायचं ते मी करणार आहे, पण तुम्ही तुमची जागा सोडू नका. हे शिवचरित्रातलं होतं, पण ते नाटकासाठी सुद्धा होतं. नाटकासाठीच नाही बरं का, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जे सांगितले तेच त्यांनी करणे. अगदी बरोबर. त्यामुळे त्या या सगळ्या कथनातून सुद्धा या मुलांच्या मनामध्ये ती जाणीव ही निर्माण होत होती की आपल्याला हे सगळं लोकांच्या समोर पोचवायचं आहे. त्याच्यातून एका महापुरुषाचं जे महान असं व्यक्तिमत्व आहे त्याचं दर्शन घडणार आहे. नाटक संपलं, 6 महिन्याची मेहनत संपली, समोर 10,000 प्रेक्षक आहेत, आपण मेकअप रूम मध्ये आतमध्ये गेलोय. काय वाटलं सर? तो जो कृतार्थतेचा क्षण होता ना, त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं अशक्य आहे. कारण इतकं भव्य दिव्य असं काही घडेल असं त्यावेळेस स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि 3,000 लोकांनी एकत्र येऊन महानाट्य सादर करणं हा अनोखाच अद्भुत असा प्रयोग होता. जाणता राजा मी पूर्वी बघितलेलं होतं. तुम्हाला सांगतो, माझी आई जाणता राजात काम करायची. काय म्हणता? हो, पण मी काम नाही केलं. पण मी काय करायचो, आईला तिथे सोडायला आल्यानंतर बाबासाहेब कसं शिकवतात हे बघायचो. त्यांचे हातवारे, त्यांच्या भुवयांच्या हालचाली, आणि ते एखादा कलाकार चुकल्यानंतर एकदम समोर येणार आणि त्याला ते सांगणार की हे असं चुकतंय, तिथल्या तिथे दुरुस्त करून घेणं ही त्यांची पद्धत. या गोष्टी मला तिथून त्या शिकायला मिळाल्या. आणि ते सगळं आपण या ठिकाणी करत होतो. इथे तर आपल्याला एकाच वेळेला अनेक मुलांच्याकडनं हे सगळं करून घ्यायचं होतं. हे सगळं करत असताना जे शिवचरित्र वर्षभर सांगितलं गेलं त्याच्यात मला अजून एक आनंद मिळाला. आज सुद्धा अनेक ठिकाणी मी जातो, पण कसं असतं की एखाद्या तासभराचा मला वेळ दिला जातो, त्या शिवाजी महाराजचा एखादा पैलू तिथे आपण मांडू शकतो. पण वर्षभरामुळे मांडल्यामुळे शिवाजी महाराजांचं स्त्रियांच्याकडे आदराने बघण्याची वृत्ती, शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य, शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट स्किल, शिवाजी महाराजांची जबरदस्त महत्वाकांक्षा, गुन्हा केल्यानंतर ताबडतोब शिक्षा देणं
आणि चांगलं काम केलं तर शाबासकी देणं ताबडतोब. ताबडतोब असं सगळे त्यांचे पैलू हे वर्षभरामध्ये हे त्यांच्यासमोर मांडता आले की ज्याचा या मुलांना त्यांच्या पुढच्या काळामध्ये अतिशय चांगला उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ अनेक विद्यार्थी हे असे आज कुणी मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये आहेत, कुणी राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, कुणी नाट्य क्षेत्रामध्ये आहेत आणि या सगळ्या त्या पैलूंचा उपयोग आजही झाला. काही जण आवर्जून भेटताना सांगतात की त्यावेळेचं ते ऐकलेलं अजून आमच्या लक्षात आहे बरं का. आणि त्यावेळेला नुसतं ते कथा म्हणून लक्षात ठेवत नाहीत, तर आज मला माझ्या जीवनात त्याचा काय उपयोग करून घेता येईल. आपण अनेकदा म्हणतो ना की हल्ली मुलाला निराशा येते, उदासीनता येते, कधी कधी वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली अशी बातमी येते. याला उपाय आहे शिवचरित्र. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा मी रस्त्याने चाललो होतो तर शेजारून एक विद्यार्थी आला, हेल्मेट घातलेली होती, मी लक्षात नाही आलं. मग नंतर त्यांनी आम्हाला येऊन अडवलं आणि मग मी थांबलो आणि विचारलं कोण आहे तू. त्यांनी हेल्मेट काढण्याचं लक्षात आलं की अरे हा आपला माझी विद्यार्थी आहे. तर तो म्हणला सर मी तुमचा मगापासून पाठलाग करतोय. आपला विद्यार्थी आपल्या कसा ओळखता येतो माहिती का? हं. कुठेही असा, हं. रस्त्यातच जरी असलात किंवा कुठेही असला तरी पहिल्यांदा उतरेल, हेल्मेट असेल तर हेल्मेट काढेल आणि वाकून नमस्कार करेल अगदी रस्त्यात सुद्धा बघ. रस्त्यात. त्यांनी ते केलं आणि मग सांगितलं सर तुम्हाला एक सांगायचं होतं, मी सध्या इंग्लंडला असतो बर, आणि आमचं विमान चाललेलं होतं आणि वैमानिकाने सांगितलं की आता आपण जर्मनीची सरहद्द ओलांडून फ्रान्सच्या सरहद्दीमध्ये जातो. आता वरनं काही कळत नव्हतं कुठे जर्मनी आणि कुठे फ्रान्स. पण सर तुम्ही आम्हाला वर्गामध्ये दुसरं महायुद्ध शिकवत होतात आणि हिटलरनी जर्मनीतून फ्रान्सवर आक्रमण केलं हे सांगताना तुम्ही त्या नकाशामध्ये असा बाण काढला होता, ते मला आठवलं. हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी तुमचा पाठलाग केला. मुलं काय लक्षात ठेवतात हे कधी कधी असं वाटतं की आपल्या तोंडून चुकीचा शब्द जाता कामा नये, पण मुलांच्या फार लक्षात राहतं. आणि त्यामुळे हे सगळं जास्त ना हे न कळत मुलांच्या मध्ये उतरत असतं आणि मग काहीतरी त्यांच्यातली महत्वाकांक्षा जागृत होऊन मला काहीतरी पुढे भव्य दिव्य करायचंय. शिवाजी महाराजचं चरित्र शिकायचं याचा अर्थ की तलवार घेऊन आज लढायला जायचं नाहीये. तू उद्योगाच्या क्षेत्रात जा, तू कलेच्या क्षेत्रात जा, तू राजकारणामध्ये जा, तू साहित्यामध्ये जा, पण जिथे जाशील ते उत्तम काहीतरी करून दाखव. हा शिवचरित्राचा संदेश आहे आणि तो या निमित्ताने दिला. नाटक झालं, नाटक संपलं, पण त्यांच्या मनात ते जिवंत राहिलं. त्यामुळे तात्पुरता जरी रंगमंच रिकामा झाला असं वाटलं तरी हजारो हजारो लोकांच्या मनातला रंगमंच पुढे शेकडो वर्ष जिवंत राहणार असतो. हेही तितकंच महत्वाचं असतं. स्वप्नी जे देखिले रात्री रात्री ते ते तैसेची होत असे. कळे ना काय रे होते, आनंद वन भुवनी आनंद आनंद वन भुवनी.